विचारसागर तरंग दुसरा आणि परिच्छेद 12 क्रमांकाचा कारणाध्यासाचा संभव। विचारसागर तरंग दुसरा परिच्छेद 12 क्रमांकाचा कारणाध्यासाचा संभव। 2 मिनिटांमध्ये आपल्या झालेल्या विषयाचं सिंहावलोकन। विचारसागर नामक ग्रंथातील प्रथम तरंगामध्ये अनुबंधाचा समास पद्धतीने म्हणजे सूत्ररूपाने विचार करून, द्वितीय तरंगामध्ये त्याचा व्यास पद्धतीने विस्ताराने, पूर्वपक्षाच्या रूपाने असंभव आणि सिद्धांत रूपाने संभव अनुबंध चतुष्टयाचा हा विचार करत असताना आपण एकंदर 11 परिच्छेद पाहिलेले आहेत, बरोबर ना? आणि 12वा परिच्छेदाचा विचार आपण आज करणार आहोत। त्या 11 परिच्छेदामध्ये आपण काय पाहिलं, अगदी 11 वाक्यात त्याचा थोडक्यात विचार करायचा म्हटला तर पहिल्या परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाच्या मते अधिकाऱ्याचा असंभव, त्याचं म्हणणं आहे या ग्रंथाचा अधिकारी कोणीच नाही। आणि द्वितीय परिच्छेदामध्ये अधिकाऱ्याचा संभव, पुष्कळ नाही हे मान्य आहे पण कोणीच नाही असं नाही। मग त्यामध्ये पामर विषयी मुक्त नाही आणि जिज्ञासू या ग्रंथाचा अधिकारी आहे, एवढा विचार आपण पहिल्या 2 परिच्छेदामध्ये केला। नंतर 3 आणि 4 परिच्छेद त्यामध्ये पूर्वपक्षाच्या मते द्वितीय अनुबंध कोण, विषय, त्या विषयाची असिद्धी का, तर लक्षण साम्यात एकत्व सिद्धी, लक्षण साम्य नाही म्हणून जीव ब्रह्म ऐक्य ज्ञान या ग्रंथाचा विषय सिद्ध होत नाही पूर्वपक्षाच्या मते। मग सिद्धांत मताने विशिष्ट असणाऱ्या जीवाचं शुद्ध असणाऱ्या ब्रह्माशी ऐक्य होत नाही असं जर आपण म्हणत असाल तर हे आम्हाला मान्यच आहे, पण त्यातला विशेष भाग जो साक्षी आहे त्याचं मात्र ब्रह्माशी ऐक्य व्हायला हरकत नाही। अशा पद्धतीने विषयाची सिद्धी हा विचार 3 आणि 4 परिच्छेदामध्ये आपण केला। नंतर 6वा आणि 7वा परिच्छेद पूर्वपक्षाच्या मते, आपला 5वा परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाच्या मते मुख्य 1, 2, 3 प्रधान विषय आपण पाहिलेत। प्रयोजन शब्दाचा शास्त्रीय अर्थ काय हा विषय पाहिला। प्रयोजन शब्दाचा शास्त्रीय अर्थ काय, मोक्ष। नंतर समग्र यावत मानव मात्राचं अंतिम साध्य काय, तर अंतिम साध्य मात्र हे मोक्षच आहे, म्हणजे साध्य सर्वांचं अंतिम साध्य एकच आहे हा विचार पाहिला। आणि त्या अंतिम साध्य प्राप्तीचं नियत साधन काय हा विचार याचं उत्तर देणारं कोण आहे, तर शास्त्र आहे, म्हणजे शास्त्राची व्याख्या पाहिली। आणि मग त्या शास्त्राने सर्वांचं अंतिम साध्य जे मोक्ष आहे त्याच्या प्राप्तीचं नियत साधन काय सांगितलं, तर मिथ्यात्व निश्चय। आणि तो मिथ्यात्व निश्चय कळण्याकरता आपल्याला वादामध्ये जगत काय कळालं पाहिजे, वादामध्ये जगत काय कळालं पाहिजे, तर अध्यस्त कळालं पाहिजे। आणि मग त्या अध्यासात आपण 2 प्रकार पाहिले, एक कार्याध्यास आणि दुसरा कारणाध्यास असा विचार आपण केला। एवढा विचार आपण 5व्या परिच्छेदामध्ये केला। आणि मग 5व्या परिच्छेदामध्ये हा विचार करून झाल्याच्या नंतर 6 आणि 7 या 2 परिच्छेदामध्ये पूर्वपक्षाच्या मते कार्याध्यासाचा असंभव प्रतिपादन केला। त्या कार्याध्यासाचा असंभव प्रतिपादन करत असताना पूर्वपक्षाने कार्याध्यासाची सामुग्री सांगितली, 1 सत्यवस्तूंचे अंजने संस्कार आणि 2 प्रमातादी दोषत्रय। आणि या सामुग्रीचा दृष्टांतामध्ये भाव आहे पण सिद्धांतामध्ये अभाव आहे, म्हणून दृष्टांतामध्ये रज्जूवर सर्प अध्यस्त आहे। आणि आपण काय बोलता, ज्याच्या अज्ञाने भाषे जगत, जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत, ते स्वतंत्र आणि स्वयंब्रह्म मीचे असे। पण दृष्टांतात हे बोलणं बरोबर आहे, पण दाष्टांतात हे बोलणं बरोबर नाही का, तर कार्याध्यासाची सामुग्री भेटत नाही म्हणून असा पूर्वपक्ष कार्याध्यासाचा असंभव 6 आणि 7 परिच्छेदामध्ये सांगितला। आणि 8व्या परिच्छेदामध्ये कारणाध्यासाचा असंभव सांगितला। दृष्टांतामध्ये कारण अध्यस्त आहे कोण, दृष्टांतामध्ये कारण अध्यस्त आहे कोण, कोणीच बोलत नाही तर रज्जूचं विशेष स्वरूपाचं अज्ञान हे कारण अध्यस्त आहे का, तर रज्जू जड असल्यामुळे त्याच्या ठिकाणी अज्ञान राहणं संभवनीय आहे। पण दाष्टांतामध्ये नाम सिद्धांतामध्ये आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अविद्या वा माया असा अज्ञानरूप कारणाध्यासाचा संभव नाही का, तर सूर्याशी अंधकारू काही झाला होता गोचरू, तरी तमारो हा डगरू आलाच की। सूर्य कसा आहे, ज्ञानरूपी प्रकाश, क्षमा करा, सूर्य हा प्रकाश स्वरूप आहे, प्रकाश हे त्याचं स्वरूप आहे, म्हणून त्याच ठिकाणी जसा अंधकार येऊ शकत नाही तसं ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणारा चित सूर्य कोण आहे, आत्मा आहे। मग त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार असेलच कसा, म्हणजे कारणाध्यासाचा असंभव। आणि पुन्हा
आत्म्याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान असंही म्हणता येत नाही, कारण तुमचा आत्मा निर्विशेष सत्सामान्य आहे. अशा पद्धतीने कारणाध्यासाचा असंभव कितव्या परिच्छेदामध्ये प्रतिपादन केला? 8 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये कारणाध्यासाचा असंभव सांगितला. आणि म्हणून कारण आणि कार्याध्यासाला सामुग्री नाही म्हणून कार्याध्यस्त नाही, कारणाध्यासाचा संभवच नाही. आणि दोघाची प्रतीती येते म्हणजे ते कसे असले पाहिजे? सत्य असले पाहिजे. आणि मग सत्य पदार्थाची निवृत्ती होती क्रियेने, नाम कर्माने, आणि मग मोक्ष सांगितला कर्माने. मग कर्माने मोक्ष कसा हा विचार पूर्व पक्षाने 9 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितला. आणि त्या 9 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये कर्माने मोक्ष सांगत असताना सरळ सरळ त्याचा असं एवढाच आहे का पुढं होऊ द्यायचं नाही आणि मागचं राहू द्यायचं नाही. पुढे होऊ द्यायचं नाही कोण? पाप किंवा पुण्य. आणि मागचं ठेवायचं नाही आहे ना, संचितातलं काम्य निषिद्ध कर्म. पुढे होऊ द्यायचं नाही म्हणजे निषिद्ध कर्म करायचं नाही म्हणजे पाप होणार नाही आणि निचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवणार नाही. काम्य कर्म करायचं नाही म्हणजे पुण्य होणार नाही, उत्तम लोक प्राप्तीचा प्रसंग ओढवणार नाही. केल्याशिवाय राहायचं नाही, नित्यनैमित्य कर्म केल्याशिवाय राहायचं नाही म्हणजे केलं म्हणजे न करण्यामुळे जे पाप लागून निचलोक प्राप्तीचा प्रसंग ओढवणार होतं ते केल्यामुळे ते होणार नाही. आणि मागचं संचितातलं राहू द्यायचं नाही. कोणतं? काम्य आणि निषिद्ध कर्म. ते काम्य कर्म इच्छेच्या अभावाने निवृत्त होतं आणि निषिद्ध कर्म साधारण प्रायश्चित्ताने निवृत्त होतं असं म्हणा, किंवा नित्यनैमित्तिक कर्माच्या अनुष्ठानानेच निवृत्त होतं संचितातलं काम्य निषिद्ध असं तरी म्हणा, किंवा एका जन्माने एक जन्म घेऊन संचितातलं काम्य निषिद्ध कर्म तो भोगून संपवतो असं म्हणा, किंवा योग्याप्रमाणे एका देहातच अनेक प्रकारचं संचितातलं काम्य निषिद्ध संपवतो असं म्हणा, किंवा संचितातलं निषिद्ध नित्यनैमित्तिक कर्माच्या क्लेशाने निवृत्त होतं आणि संचितातलं काम्य जे आहे ते एक जन्म देऊन उत्तर जीवनामध्ये त्याला केवळ सुखाचा उपभोग होतो. अशा पद्धतीने जन्मावर मोक्ष त्याला प्राप्त होतो. अशा पद्धतीच्या 5 संगती कर्माने मोक्षाच्या पूर्वपक्षाने 9व्या क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगितल्या. आणि मग 10 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये सिद्धांती त्यातल्या कोणत्या अध्यासाचा संभव सांगायला आरंभ करतात? कार्याध्यासाचा संभव सांगायला आरंभ करतात. मग कार्याध्यासाला सामुग्रीच लागत नाही असं नाही, पण आपण म्हणतात ती सामुग्री लागत नाही, कारण यद सत्वे यद सत्वम अन्वय आणि यद अभाव यद अभाव व्यतिरेक म्हणजे सामुग्री सत्वे अध्यास सत्वम असं असतं तर सामुग्रीला अध्यासाचं कारणत्व देता आलं असतं. म्हणजे अध्यासाला सामुग्री म्हणजे कारणच लागत नाही असं आमचं म्हणणं नाही, पण आपण म्हणतात ते लागत नाही. मग कोणता एक शब्द ठेवला म्हणजे कार्याध्यासाचा संभव सिद्ध होतो. सत्य शब्द काढून सजातीय शब्द ठेवला म्हणजे कार्याध्यासाचा संभव सिद्ध होतो. मग कार्याध्यासाला कारण कोण आहे? सजातीय वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे आणि ते पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे. मग तिथे ज्ञानजन्य संस्कार अध्यासाला हेतू आहे किंवा सजातीय वस्तूचे ज्ञान संस्काराद्वारा अध्यासाला हेतू आहे असं कसंही म्हणालं. एका वाक्यामध्ये ज्ञानाला काय दिलं? संस्काराचं विशेषणत्व दिलं आणि दुसऱ्या वाक्यामध्ये ज्ञानाला कारणत्व दिलं. पण अव्यवहित पूर्वक्षणी कारणत्व येतं कोणाला? संस्कारालाच येतं. म्हणून अव्यवहित पद ठेवलं पाहिजे. मग अव्यवहित पद ठेवलं तर कोणत्या वाचना कोणत्या प्रमाणाला विरोध येतो? शब्द प्रमाणाला विरोध येतो. आणि अव्यवहित पद काढलं तर प्रत्यक्ष प्रमाणाला विरोध येतो. आणि दोन्ही प्रमाणाला विरोध येणं हे आस्तिकाला शोभणारी गोष्ट नाही. मग त्याचा समन्वय लावायचा. कर्म हे मुळात स्वर्ग नरकाला प्राप्तीला कारणच नाही. म्हणजे कसं नाही? साक्षात नाही. कसं आहे? परंपरेने आहे. मग कर्माच्या द्वारा होतात धर्माधर्म, धर्माधर्माचे संस्कार आणि ते संस्कार आपल्या स्वर्ग नरक प्राप्तीला कारण आहे असं म्हटलं तर प्रत्यक्ष प्रमाणाला विरोध नाही आणि शब्द प्रमाणाला विरोध येत नाही. एकंदर सजातीय वस्तूचं ज्ञानजन्य संस्कार हेच अध्यासाला कारण आहे आणि ते पूर्व संस्कार उत्तर अध्यासाला हेतू आहे. याच्यावर घेतल्या 2 शंका. पहिली शंका घेतली साक्षी भाष्य हा अध्यास आहे. अहंकारादी बंध कसा आहे? साक्षी भाष्य आहे. मग साक्षी नित्य, त्याचं ज्ञानही नित्य, तर अहंकारादी पदार्थ झाले पाहिजे नित्य, तर ते होणार नाही. का? साक्षी त्यांचं साक्षात प्रकाशन करत नाही. कुणाच्या द्वारा? वृत्तीद्वारा करतो. म्हणून वृत्तीचा उत्पत्तीनाश जसा होतो तसा अहंकारादी पदार्थाचा सुद्धा उत्पत्तीनाश होतो. पण मग पुन्हा दुसरा प्रश्न येतो, मग पहिला जेव्हा केव्हा सृष्टीच्या आरंभी काय घडला? अहंकारादी बंधाचा अध्यास घडला, त्याला पूर्वीचा संस्कार आणणार कोठून? तर अशी शंका कोणाला येते.
आहे ना. वेदांत सिद्धांत अनभिज्ञ जो पडत मूर्ख आहे त्याला अशी शंका येते, कारण वेदांताचा सिद्धांत कसा आहे मग अनादित्वाचा आहे. आणि त्या अनादीमध्ये दोन प्रकार आहे, एक स्वरूपतः अनादी, दोन प्रवाह रूपाने अनादी. स्वरूपतः अनादी म्हणजे श्रुती मातेने त्यांची उत्पत्ती सांगितलेली नाही असे किती पदार्थ आणि कोणते? 6 पदार्थ आहे. कोणते येते? ब्रह्म, अविद्या, त्यांचा संबंध 3 झालेत, जीव, ईश्वर आणि त्यांचा असणारा भेद, हा उपाधिक भेद, आणि तिथं आध्यात्मिक तादात्म्य संबंध, अशा 6 गोष्टी कशा अनादी आहेत? स्वरूपातः अनादी आहेत, म्हणजे श्रुतीने यांची उत्पत्ती सांगितलेली नाही. मग जीव अहंकारादी बंध स्वरूपातः अनादी आहे का? अहंकारादी बंध स्वरूपातः अनादी आहे का? नाही, आहे ना. मग तो प्रवाह रूपाने अनादी आहे. मग तो साधी आहे का अनादी आहे? अहंकारादी बंध हा स्वरूपातः अनादी नाही. कसा अनादी आहे? प्रवाह रूपाने अनादी आहे. मग तो साधी आहे का अनादी आहे? पण मग साधी जर असेल तर त्याला अनादी कसं म्हणता? बरं, तो साधी शांत आहे पुन्हा, मग त्याला अनादी म्हणता कसे? तर तो कशा अर्थाने अनादी आहे? उत्पत्ती होत नाही या अर्थाने अनादी आहे का दुसऱ्या अर्थाने अनादी आहे? उत्पत्ती झालेली सांगता येत नाही, कधी उत्पत्ती झाली हे सांगता येत नाही, या अर्थाने तो अनादी आहे. म्हणजे तो प्रवाह रूपाने अनादी म्हणजे त्याचा आधी सांगता येत नाही म्हणून तो अनादी आहे. आणि मग आधी सांगता येत नाही का? उपजेते नासे, नासेले ते पुनरुपी दिसे, घटिका यंत्र जैसे परिभ्रमे घ्या. किंवा दुसरी गोवी म्हटलं तर आपण बीज मोडे झाड होय, झाड मोडे बीज समाय, ऐशेने कल्प कोडी जाये परी जाती न नसे. आणि काय मिळून मिळतचे असे समुद्री गंगाजळ जैसे मी होणी मज तैसे भजती, असं माऊली बोलतात बघा. पूर्ण गोवी आठवली तर सांगा. याचा अर्थ हे प्रवाह रूपाने अनादी आहे. आणि प्रवाह रूपाने अनादी असल्यामुळे पहिला संस्कार कोणता हाच प्रश्न संभवत नाही. तव अंतरिक्ष म्हणे राया, तो पुसली हरीची माया, हा प्रश्नची गेला वाया, आहे ना. तसा पहिला संस्कार आणणार कुठून हा प्रश्नच निरर्थक आहे, कारण आधी सांगता येत नाही. आणि काही गोष्टी कुठून आल्यात, का आल्यात, कशा आल्यात हा विचार करण्यापेक्षा त्या जातील कशा हा विचार करणं कधी काय असतो? श्रेष्ठ असतो. आणि नंतर त्या कुठून आल्या, का आल्या, कधी आल्या, कशा आल्या हा विचार करायला गेला तर विचार करिता वाया जाय काळ, लटिकेचे मूळ फजितीचे. आपले राऊत बाबा म्हणत असतात, म्हशीच्या त्या कोकण्या शिंगामध्ये माझं डोकं बसेल का, आहे ना, मी याच्यात किती बसेल, म्हणजे इथपर्यंत बसेल का, कमरेपर्यंत बसेल का, पूर्ण निघेल, असा विचार 6 महिने केला. आणि तो म्हटला नदीच्या काठावर 6 महिने नाही 12 महिने जरी विचार केला तर उडी टाकल्याशिवाय पोहता येतं का नाही हे कळत नाही. एक दिवस उडीच टाकू, आणि ते टाकली ती म्हैसच ती कशी उधळली, कशी बोकाळली, काय याचं झालं हे काही सांगता येत नाही. कसा तरी 4 लोकांनी त्याला काढला. म्हटले भल्याग्रस्ता काहीतरी विचार करायचा. तो मला पठ्ठ्यात 6 महिने विचार करत होता, आहे ना. पण म्हणले विचार करत होता, पण हा डोकं फुटलं ना. तो मला डोकं फुटव पण संशय मिटव. आपला संशय मिटला, आपण काही फेस टू फेस बसू शकत नाही. हा विचार करणं निरर्थक आहे. सांगायचं तात्पर्य तसं आहे. तसा ही अनादी बंध आपल्या जीवनामध्ये कधीपासून आला, केव्हा आला हा विचार करणं तर निरर्थक आहे. विचार करणं ज्या विचाराचं काहीतरी फल प्राप्त होईल. आता ते आमच्या पाठामध्ये सकाळीच नाना म्हणायला लागले, एक आजीला ते वाघ भेटला. त्यांनी कुठून ऐकलं काय की दृष्टांत, पण त्यांनी सांगितलं त्या आजीला वाघ भेटला. जहारी जहारी म्हटले काय नाही. म्हटले आता तुला स्वाहा करी. तो वाघ म्हणायला लागला. ती म्हणली पण आता स्वाहा करी मग त्यात तुझं पोट न भरी, कारण का मी आता रोड झालेली आहे. मग मी जरा लेकीच्या घरी जाते, चांगला काजू पिस्ता बदाम खाऊन येते, लट्ट होते, आणि मग तुम्हाला स्वाहा करी तेव्हा तुझं पोट भरी. वाघ म्हटला काय हरकत नाही, जा. गेली ती. नंतर आली की नाही मला नाही माहिती. पण हा विचार काय झाला, लाभदायी ठरला ना. या विचाराने तिचा प्राण वाचला. आता तिने ते वाघाला ठकवलं, आहे ना. पण म्हणजे हा विचार लाभदायी. तसं ही परंपरा केव्हापासून आली, आहे ना, किती काळापासून आली, कशी आली, हा विचार जर आपण कितीही केला तर लाभ काय होणार आहे? श्रमफलैक केवलम. डॉक्टर बाबा एक वाक्य सांगत असतात, मृतप्रसवा प्रसवत श्रमफलैक केवलम. एखाद्या आईने मृत बाळाला जन्माला घातल्याच्यानंतर त्याला फल काय झालं? म्हणजे फल झालं ना, 9 महिने 9 दिवस त्याला अन्न पाण्याला मारून पोट मारून त्या लेकराला वाढावं लागलं ना. अंगा जीवाची संपत्ती वेचुनी करी बाळाची पाळती परी उबगणे स्थिती न पाहे माय. मग तिला श्रम झाले, हेच काय झाले, कष्ट प्राप्त झालं. तसं ही परंपरा कुठून आली याचा विचार जास्तच आपण किस पाडायला गेला तर श्रमफलैक केवलम.
पण यातून बाहेर पडेल कसा, हा उपाय जर याचा जर आपण विचार केला तर निश्चित आपण याच्यातून बाहेर पडू शकतो. कारण ही परंपरा कशी आहे, अनादी सांगता आहे ना. अनादी असल्यामुळे तिचा आधी सांगता येत नाही. किती विचार केला तरी, म्हणून तर तिला म्हणतात अनादी. पण तिचा अंत होतो म्हणूनच तिला म्हणतात शांत. आणि तिचा अंत होतो कशाने, ब्रह्मज्ञानाने. पण ब्रह्मज्ञानाने अंत होण्याकरता वादामध्ये जगत काय ठरलं पाहिजे, आद्यस्थ ठरलं पाहिजे. म्हणून वादामध्ये जगत काय आहे, आद्यस्थ आहे. कारण अध्यासाकरता कोण लागत नाही, सत्य वस्तू ज्ञानजन्य संस्कार आणि प्रमातादी दोषत्रय लागत नाही. कोण लागतात, सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार लागतात आणि ते भेटतात सुद्धा. म्हणून कार्य अध्यस्त आहे. असं कार्य अध्यासाची सिद्धी केल्याच्या नंतर का त्या दोषत्रय सत्वे आद्यास सत्वम आणि दोषत्रय अभावे आद्यास अभावम असं असतं तर दोषत्रयाला अध्यासाचं कारणत्व देता आलं असतं. पण दोषत्रय सत्वे आद्यास सत्वम दृष्टांतात, पण दोषत्रय अभावे आद्यास अभावम असं नाही. दोषत्रय अभावे आपी आद्यास सत्वम, म्हणून दोषत्रयाला अध्यासाचं कारणत्व देता येत नाही. प्रमेय दोष आपल्याला कुठे भेटला दृष्टांतात, लांबटपणा आणि चकचकितपणा रज्जू सर्प आणि शुक्तिरजाचा ते दृष्टांतात. आणि प्रमाता प्रमाणाचा आपलं प्रमाता प्रमाणाचाच बंधाच्या अध्यासापूर्वी अभाव आहे, म्हणून त्या ठिकाणी दोष सांगण्याची आवश्यकता नाही. दृष्टांतात दोष भेटला लोभ नावाचा शुक्तिरजताच्या अध्यासात आणि भय नावाचा रज्जू सर्पाच्या अध्यासात प्रमात्याच ठिकाणी. आणि प्रमाणामध्ये पित्त नावाचा दोष त्या काविळीच्या वेळेला शुभ्र शंख जर पिवळा दिसत असेल तर पित्त नावाचा दोष आहे. आणि मधुर शर्करा कटू लागत असेल तर ज्वर नावाचा दोष आहे. आणि रज्जूच ठिकाणी सर्प वाचत असेल तर मंद अंधकार नावाचा प्रमाणाच्या ठिकाणी दोष आहे. पण हे दोष कुठं भेटत नाही, पूर्वपक्षाच्या मते सिद्धांतात भेटत नाही. म्हणून कार्य काय नाही, अध्यस्त नाही. तर सिद्धांती सांगतात प्रमेय दोष वाचून अध्यास होतो, प्रमाण दोष वाचून अध्यास होतो आणि प्रमाता दोष वाचून देखील अध्यास होतो. मग प्रमेय दोष वाचून अध्यास घडला त्याची काल आपण 3 उदाहरणं पाहिले, त्यातलं एक सांगा. प्रमेयामध्ये प्रमेय कशाला म्हणतात, ज्याचं ज्ञान होलं त्याला प्रमेय म्हणतात. प्रमेयामध्ये कोणत्या 2 गोष्टी असतात, अधिष्ठान आणि आरोप्य. त्यामध्ये कोणता दोष लागतो, सादृश्य लागतो. आणि सादृश्य दोष असेल तर अध्यास होतो, अन्यथा होत नाही असं कोणाचं म्हणणं आहे, पूर्वपक्षाचं. पण सादृश्य दोष नसेल तरी अध्यास होतो. अशी 3 उदाहरणं आपण काल बघितली ना, त्यातले एक तरी सांगायला काय अडचण आहे का, नाही. प्रमेय दोष वाचून अध्यास कोणाला, कोणाच्या ठिकाणी, कशाचा घडला, बोला. आत्म्याच्या ठिकाणी जातीचा अध्यास कोणत्या दोष वाचून घडला, सादृश्य दोष वाचून घडला. आणि पुन्हा मधुर शर्करेच्या ठिकाणी कटुतेचा आणि पीत आपलं श्वेत चंद्राच्या ठिकाणी पिततेचा अध्यास कोणत्या दोष वाचून घडला, सादृश्य दोष वाचून घडला. जाती हा धर्म कोणाचा आहे, स्थूल देहाचा आहे, कोणाचा नाही. सूक्ष्म देहाचा नाही, आणखी कोणाचा नाही, कारण देहाचा नाही. आणि म्हणून कैमुतिक न्यायाने आत्म्याचा नाही हे सांगण्याची काही आवश्यकता नाही. पण आपण कोण, आत्मा. आणि आपण म्हणतो मी ब्राह्मण, मी क्षत्रिय, मी वैश्य असं म्हणताना क्षत्रियत्व, वैश्यत्व, ब्राह्मणत्वादी जातीचा अध्यास आत्म्याच्या ठिकाणी कोणत्या दोष वाचून घडला, सदृश्य दोष वाचून घडला. कारण अधिष्ठान आत्मा कसा आहे, सच्चिद आनंद रूप आहे आणि जाती कशी आहे, असज्जड दुःख रूप आहे. म्हणजे सादृश्य दोष वाचून अध्यास घडला. तर म्हणजे प्रमेयामधल्या सादृश्य दोष वाचून अध्यास घडला आत्म्याच्या ठिकाणी जातीचा. आणि अधिष्ठान कोण त्या कटुतेमध्ये आणि शर्करेमध्ये, अधिष्ठान कोण, मधुरता धर्मायुक्त शर्करा काय आहे, अधिष्ठान आहे. आणि कटुत्व धर्माचा झालेला अध्यास आहे, आरोप्य आहे ना. आणि इकडे प्रमात्याला काय झालेला आहे, ज्वर झालेला आहे. त्यामुळे त्याला मधुर शर्करा कशी वाटते, कटू वाटते. पण त्या मधुरतेमध्ये कटुतेमध्ये काय सादृश्य आहे, काहीच नाही. तसं प्रमात्याला जर डोळ्याला कावीळ झाला असेल, कामीन झाली जयाच्या नेत्रासी, तो देखी चंद्रासी पितवर्ण, दिठी वेदिली कवळे, तो चांदणे ते म्हणे पिवळे. मग त्यावेळेला त्या अधिष्ठान कोण आहे तिथे, चंद्र, श्वेतता धर्माने असणारा चंद्र. आणि त्याच ठिकाणी पितता धर्माचा अध्यास झाला कोणत्या दोष वाचून, सादृश्य दोष वाचून. म्हणजे सादृश्य दोष वाचून अध्यास होतो. मग सादृश्य दोष असेल तरी अध्यास होतो. अशी 2 उदाहरणं कोणती, सादृश्य दोष आहे, अध्यास आहे, अशी 2 उदाहरणं कोणती दृष्टांतात, तेच बोला ना. मग आता झाले, मी कुठं नाही म्हणतो. सादृश्य दोष आहे म्हणून अध्यास झाले अशी 2 उदाहरणं कोणती,
रज्जू सर्प आणि शुक्ती रजत हे काय माहिती नाही का आपल्याला, पण तरी सुद्धा थोडंसं विचार करायला भाग पडतं की नाही आपल्याला. मग ते चकचकीतपणा सादृश्य आहे, लांबटपणा सादृश्य आहे, अध्यास झाला. पण सादृश्य नाही तरी अध्यास घडलेली त्यांनी दोनच दिली, पण सिद्धांतांनी 3 दिलीत. सादृश्य दोष नाही तरी अध्यास आहे. कोणता? आत्म्याच ठिकाणी जातीचा, मधुर शर्कर ठिकाणी कटुतेचा आणि शुभ्र चंद्रास ठिकाणी पिततेचा अध्यास कोणत्या दोष वाचून होतो? सादृश्य दोष वाचून घडतो. तसाच म्हणजे कोणत्या दोष वाचून अध्यास घडला? हा प्रमेय दोष वाचून घडलेला अध्यासाचा हा विचार. तसा प्रमाण दोष प्रमातृ दोष वाचून सुद्धा अध्यास घडतो. प्रमात्याच ठिकाणी दोष लागतो कोणता? लोभ भयादी. लोभ नावाचा दोष प्रमात्याच ठिकाणी कोणत्या अध्यासात दिसला दृष्टांतात? शुक्ती रजताच्या ठिकाणी दृष्टांतात. आणि भय नावाचा दोष रज्जू सर्पाच्या ठिकाणी. पण सगळ्याच अध्यासामध्ये असे प्रमात्या ठिकाणी दोष नसेल तर अध्यास होतो की नाही? होतो. मग आता ते बोला, प्रमात्याच ठिकाणी लोभ नावाचा दोष प्रमात्याच ठिकाणी नाही तरी त्याला अध्यास घडला. कोणाला? आता उत्तर तुमचं बरोबर, संन्याशाला आहे ना. संन्यासाला विरक्त संपन्न वैराग्य संपन्न असणाऱ्या महात्म्याला वाळवंटामध्ये शुक्तीच ठिकाणी रजताचा अध्यास होतो की नाही? कोणत्या दोष वाचून घडला तो? लोभ नावाच्या दोष वाचून घडला. आणि तसाच भय नावाच्या दोष वाचून कुणाला कुणाच ठिकाणी कशाचा अध्यास घडला? गारुड्याला किंवा सर्पमित्राला किंवा मांत्रिकाला. कोणाच्या ठिकाणी? रज्जूच्या ठिकाणी. कधी? मंद अंधकारामध्ये काय नसताना, भय नावाचा दोष नसताना अध्यास घडला. म्हणून कोणता दोष वाचून अध्यास घडतो? लोभ भयादी. म्हणजे प्रमात्याच ठिकाणी लोभ भयादी दोष नसताना सुद्धा अध्यास घडतो. तसा प्रमाणाच्या ठिकाणी पित्तमलादी दोष वाचून अध्यास घडतो. कोणाला घडला? कुठे घडला? कशाचा घडला? म्हणजे कालचं काहीच बोलत नाही असं नाही करायचं ना. पुन्हा बोलतो ना, बोला ना, प्रश्न पुन्हा सांगतो. प्रमाण दोष वाचून कुणाला कुणाच्या ठिकाणी कशाचा अध्यास घडला? प्रमाण दोष म्हणजे प्रमाणाच्या ठिकाणी कोणता दोष लागतो? पित्तमलादी. पित्तमलादी दोष वाचून अध्यास कोणाला कोणाच्या ठिकाणी कशाचा घडला? असं एक उदाहरण आपल्याला पाहिजे. बरोबर आहे ना. मग आकाशाच्या ठिकाणी कटारूपतेचा आणि नीलरूपतेचा अध्यास कोणाला घडला? आपल्या सर्वांनाच घडला. कोणत्या दोष वाचून? पित्तमलादी दोष. नाही म्हणले पण असेल पित्तमलादी दोष सगळ्याच्या नेत्रात असू शकतो का? एक दोघाच्या नेत्र ठीक आहे, सगळ्या जगाच्या नेत्रामध्ये पित्तमलादी दोष असू शकत नाही. कारण का? जी वस्तू सर्रास सर्वत्र पाहायला भेटते त्याला दोष मानता येत नाही. उदाहरण द्या. उदाहरण द्या. सगळ्यांना साखर गोड लागते. ते ठीक आहे, पण इथे उदाहरण द्या. चला 5 रुपये बक्षीस. कालचं उदाहरण कोणालाच नाही आठवत. भूक लागते कोणाला? सर्वाला. मग सर्वाला भूक लागते म्हणून दोष मानला जातो का? भूक सगळ्याला लागते म्हणून तिच्यात जसा दोष मानला जात नाही तसं सगळ्यालाच आकाश निळ दिसतं, कटारूप दिसतं म्हणून त्याच्यातही दोष मानला जात नाही. म्हणजे प्रमाण दोष वाचून अध्यास घडला कोणाला? सर्वांनाच. कोणाच्या ठिकाणी? आकाशाच्या ठिकाणी. कशाचा? नीलतेचा. इकडे आहे कावीळ नावाचा दोष प्रमाणाच्या ठिकाणी आहे म्हणून चंद्र पिवळा दिसला. नंतर मंद अंधकार नावाचा दोष आहे प्रमाणाच्या ठिकाणी म्हणून रज्जू ठिकाणी सर्पाचा भ्रम झाला. नंतर ज्वर नावाचा दोष आहे जिवेच्या ठिकाणी म्हणून प्रमात्याला त्या मधुर शर्करा कटू वाटली. ठीक आहे, पण मग प्रमाणाच्या ठिकाणी दोष नसेल तर अध्यास होतच नाही असं आहे का? होतो. आकाशाच्या ठिकाणी नीलतेचा अध्यास सर्वांना कोणत्या दोष वाचून घडला? प्रमाण दोषा वाचून अध्यास घडला. ठीक ना. म्हणजे हे दोष नसताना सुद्धा अध्यास होऊ शकतो. म्हणून दोषत्रय सत्वे अध्यास सत्वम आणि दोषत्रय अभावे अध्यास अभावम इति न. दोषत्रय सत्वे अध्यास सत्वम पण दोषत्रय अभावे अपि अध्यास सत्वम. म्हणून दोषत्रय अध्यासाचं काय नाही? दोषत्रय अध्यासाचं कारण नाही. हा विषय आपला कालपर्यंत इथपर्यंत आपण पाहिलेला आहे. मग आता याचाच अर्थ कार्याध्यास काय आहे? संभवनीय आहे. म्हणजे का? तर कार्याध्यासाची सामग्री पूर्वपक्षाने सांगितलेली आहे का? पूर्वपक्षाने सांगितलेली कार्याध्यासाची सामग्री होऊ शकते का? हो. पण कोणती सामग्री होऊ शकत नाही? ती अन्यथा सिद्ध कारण रूपाने ती सामग्री होऊ शकते, पण उपादान कारण रूपाने ती सामग्री होऊ शकत नाही. मग कार्याध्यासाचं उपादान कारण फक्त एकच आहे, त्याचं नाव. कार्याध्यासाची उपादान कारण रूपाने सामग्री नव्हे. सामग्री अनेक असेल तर मग सामग्री म्हणतात, एक असेल तर त्याला सामग्री म्हणतात. असं एकच कारण आहे कार्याध्यासाचं आणि ते सिद्ध आहे. सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे ना, आणि तो भेटतो. म्हणून सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार सत्वे कार्याध्यास सत्वम आणि सजाती वस्तू ज्ञानजन्य संस्कार अभावे कार्याध्यास अभावम
अशी व्याप्ती घटत असल्यामुळे कार्याध्यासाचं कारण कोण आहे? फक्त सजा ते वस्तू ज्ञानजन्य संस्कार आहे ते भेटतात की नाही? भेटतात. म्हणून कोण अध्यस्त आहे? कोणता अध्यास संभवनीय आहे? कार्याध्यास संभवनीय आहे. आता कार्याध्यासाची सिद्धी झाल्याच्या नंतर आता कारणाध्यासाचा देखील संभव आजच्या परिच्छेदामध्ये आपल्याला सांगतात. कोणाचा संभव? कारणाध्यासाचा संभव. आता थोडंसं एकाग्र व्हा, पंक्ती आपण वाचणारच आहोत, तत्पूर्वी थोडंसं वर लक्ष द्या. कारणाध्यासाचा संभव असंभव असं म्हणणं कोणाचं होतं? पूर्व पक्षाचं. कितव्या परिच्छेदामध्ये कारणाध्यासाचा असंभव पूर्व पक्षाने प्रतिपादन केला? बरोबर आहे. वा. 8व्या परिच्छेदामध्ये पूर्व पक्षाने कारणाध्यासाचा असंभव प्रतिपादन केला. 8व्या परिच्छेदामध्ये कारणाध्यासाचा असंभव प्रतिपादन करत असताना पूर्व पक्षाने प्रधान किती गोष्टी सांगितल्या? 2. त्यातला पहिली गोष्ट त्यांनी सदृष्टांत सांगितली. कोणाच्या ठिकाणी कोण नाही? सूर्याच्या ठिकाणी अंधकार नाही. आणि माऊलीची ओवी आपण बोललो तो सूर्याच्या अंधकारू काही झाला होता गोचरू तरी तमारो हा डगरू आलाच की. सूर्याच्या ठिकाणी अंधकार जसं येणं शक्य नाही का? सूर्याचं काय स्वरूप आहे? प्रकाशी स्वरूप आहे. म्हणून सूर्याच्या ठिकाणी अंधकार जसा येणं संभवनीय नाही तसा ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणारा चित्सूर्य कोण आहे? आत्मा आहे ना. ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणारा चित्सूर्य कोण आहे? आत्मा आहे. म्हणून त्याच ठिकाणी कोणता अंधकार येणे शक्य नाही? अज्ञानरूपी अंधकार येणे शक्य नाही. आणि येत असेल तर तो चित्सूर्य नसला पाहिजे. जसा भौतिक सूर्य या ठिकाणी तो प्रकाश रूप असल्यामुळे त्याच ठिकाणी अंधकार येत नाही, तसा चित्सूर्य ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणाऱ्या आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार येणार नाही. म्हणून तोच कोणता अध्यास म्हणला तुम्ही? कारणाध्यास. दृष्टांतात रज्जूच ठिकाणी ठीक आहे, कारण रज्जू कशी आहे? जड आहे. जड असल्यामुळे तीच ठिकाणी तिचं विशेष स्वरूपाचं अज्ञान म्हणता येईल. पण चित्सूर्य ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणारा आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार येणं शक्य नाही. म्हणजे तोच कोणता अध्यास आहे तुमच्या मतात? कारणाध्यास. त्याचा असंभव आहे. शिवाय तुमचा आत्मा कसा? निर्विशेष सत्सामान्य आहे. निर्विशेष सत्सामान्य म्हणजे ज्या ठिकाणी कोणता सामान्य हा धर्म आहे का विशेष हा धर्म आहे का दोन्ही धर्माने रहित आहे? दोन्ही धर्माने रहित आहे. त्यालाच काय म्हणतात? निर्विशेष सत्सामान्य. म्हणजे निर्विशेष सत्सामान्य त्याला म्हणायचं ना. अध्यासाच्या बाबतीत कोणतं अज्ञान आणि कोणतं ज्ञान म्हणायचं? सामान्य ज्ञान आणि विशेष स्वरूपाचा अज्ञान. मग हे म्हणणं कोणता दोष येतो तुमच्यावर? वदत व्याघात दोष येतो. म्हणून कोणत्या अध्यासाचा असंभव? कारणाध्यासाचा असंभव. असा पूर्व पक्ष कितव्या परिच्छेदात बोलला होता? 8व्या परिच्छेदात बोलला होता. आता सिद्धांती त्याला काय करतात? कारणाध्यासाचा संभव सिद्ध करतात. त्याकरता एक गोष्ट डॉक्टर बाबा सांगत असतात. गोष्ट अशी आहे, हिसाब तो बराबर आहे लेकिन छोकरा क्यों डुबता है. अशी गोष्ट. हिसाब काय बरोबर आहे? हिसाब काय बरोबर आहे? कोणाच ठिकाणी कोण राहणं शक्य नाही दृष्टांतात बोलायचं. ठप्प व्हायचंच नाही, सर्वांनी बोलायचं. सूर्याच्या ठिकाणी अंधकार येणं संभवनीय नाही, तसा ज्ञान सूर्य कोण आहे? आत्मा. त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार येणं संभवनीय नाही. म्हणून कोणाचा अभाव? कारणाध्यासाचा असावा. हे तुझं हिशोबात अगदी बरोबर आहे. श्रुती सुद्धा हेच सांगते. पण अनुभव तसा आहे का? नाही. म्हणून हिसाब तो बरोबर आहे लेकिन छोकरा डुबता आहे. मग हिसाब बरोबर आहे, छोकरा डुबता आहे. ती गोष्ट अशी आहे, एक शाळा असते, नदीच्या पलीकडे शाळा असते, नदीच्या पलीकडे अलीकडे गाव असतं. मग इकडले विद्यार्थी तिकडे शाळेत जातात. शाळेत जाताना मग पावसाळ्याचे दिवस आहे, पाऊस आला का विद्यार्थ्याला आनंद होतो का? शिक्षक आज सुट्टी देणार, कारण नदीला पूर येण्याच्या आत आपण गावात पोचलो पाहिजे. आमचाही अनुभव तसाच आहे. आमच्या गावाच्या पलीकडे एक मधी वाकोळणी, माझं गाव कवडगाव, वाकोळणी शाळेचं गाव, मध्ये एक कडुळी नावाची नदी व्हायची. तिथे काही पूल नव्हता, असला तरी तो फारसा मोठा नव्हता, त्यामुळे तिला पटकन पूर यायचा. मग तिकडून पावसाचं वातावरण दिसलं का आम्ही नाचायचो का आज सुट्टी भेटणार आहे ना. शाळेला सुट्टी भेटणार म्हणजे सुट्टीचा एक आनंद असायचा माणसाला. लहानपणी विद्यार्थ्याच्या काळात तो असतो एक आनंद. खरं शाळेत सुट्टी नसावी, रोज विद्यार्थी शिक्षकांनी शिकावं, आपण ते शिकावं, त्याच खरं ज्ञानात वृद्धी होत असते. पण ते ज्या काळात ज्याच्यात आपलं हित असतं त्या काळात ते कळतच नसतं. त्याच्यामुळेच मनुष्य म्हणजे अभ्यासाच्या काळात 4 वर्षाच्या काळात आपला अभ्यास करणं याच्यात हित आहे, पण त्यावेळेला मनुष्य कार्यक्रमाचा विचार करतो. आणि मग कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर कार्यक्रमाचं यथार्थ प्रतिपादन करता येत नाही, त्यावेळेला पुन्हा अभ्यासाचा विचार करतो. म्हणजे ज्या वेळेला जे करायला पाहिजे त्यावेळेला ते करत नाही. आणि मग ते वेळ निघून गेल्याच्या नंतर पुन्हा काय होतं? पश्चाताप होतो. पण अजून काही वेळ गेलेली नाही, मागे झाले ते पाहू नका, पुढे जामीन आहे तो का, असं म्हटलेलं आहे. मला ते गोष्ट आठवली म्हणून मी बोललो. म्हणजे मी माझंच सांगतोय, दुसऱ्याचं कशाला सांगायचं. आणि आपण बरं, तुम्ही काही माझ्याहून वेगळे नाही. आपण सगळे एकाच माळीचे मणी आहोत. म्हणजे ज्या काळात जे करायला पाहिजे त्या काळात ते खरं केलं पाहिजे. बघा मग ते मला सांगायचं होतं, हिशोब तो बराबर आहे लेकिन छोकरा क्यों डुबता है. तर मग ते शाळेला सुट्टी भेटली, पण ती सुट्टी भेटली आणि इकडे तोपर्यंत पाऊस आला, नदीला पूर आला ना.
मग त्याच्यामध्ये काही बाबा म्हणत असतात काही 3 फुटाचे विद्यार्थी, काही 2.5 फुटाचे, काही 5 फुटाचे, काही 4 फुटाचे, उंची भिन्न भिन्न असते सगळ्याची शरीराची. आणि मग ते इंजिनियर होते, अल्ला खा, बिस्मिल्ला खा, सल्ला खा, असे बरेच खाच होते. आणि ते खाण्याकडे त्याचं लक्ष असल्यामुळे सरासरी काढण्यात त्यांचे लक्ष हुकलं. त्यांनी विचारलं, त्या विद्यार्थ्याने विचारलं, का आमचं गाव पलीकडे, आम्हाला नदीच्या पलीकडे जायचं, पण नदीला तर पूर आलेला आहे, आम्ही पलीकडे जाऊ की नाही? तर ते म्हणायला लागले 2 मिनटं थांब, आम्ही सरासरी काढतो. मग त्यांनी काय प्रत्येक ठिकाणी फुटपट्ट्या टाकल्या आणि पाण्याची सरासरी काढली. म्हणजे सरासरी पाण्याची आहे 2 फूट आणि यांच्यातला शेवटचा विद्यार्थी किती फुटाचा? 2.5 फुटाचा आहे ना. आणि मग पुढचं 5 फुटापर्यंत. म्हणजे हे एकमेकाच्या हाताला हात धरून गेले तर एकमेका सहाय्य करू असे झाले, ते पलीकडे जाऊ शकतात. कारण इथपर्यंत जरी पाणी आलं तर ते एकमेकाच्या सहाय्याने पलीकडे जाऊ शकतात. त्यांनी सांगितलं जा, तुम्ही जाऊ शकता. पण ते विद्यार्थी निघालेत. पण निघाल्याच्या नंतर जो मोठा होता तो म्हटला माझ्या मागे चला, म्हणजे तुम्हाला भीती नाही. पण मोठा पुढे गेलेत, 10 फुटाच्या अंतरावर गेलात, मोठाच गटांगळ्या खायला लागला. त्याच्या डोक्यावर पाणी फिरलं, कारण तिथं 7 फुटाचा खड्डा होता. मग तो 5 फुटाचा असला तर तो बुडणारच ना. आणि मग त्याच्या मागे येणे पाऊल टाकल्याच्या नंतर ते आपणासारखे करीत येतात कळ, तेही बुडाली. आंधळ्याच्या पाठी लागले आंधळे, गात मागे पुढे एका दोघा, ते सगळेच गटांगळ्या खायला लागल्याच्या नंतर हे म्हणतो क्यों भी अल्लाह खा, बोले क्यों भी बिस्मिल्लाह खा, बोले अपना हिसाब तो, बोले हिसाब तो बराबर है, फिर भी छोकरा क्यों डूबता है? आपला हिसाब तर बराबर आहे, छोकरा क्यों डूबता है? अरे तू सरासरी काढली, पण जिथे 10 फुटाचा 7 फुटाचा खड्डा आला तिथं 5 फुटाचा बुडणारच ना. तिथे सरासरीला महत्त्व नाही, सर्रास रस्ता सारखा पाहिजे आहे ना, तिथे सरासरीला महत्त्व नाही. मग आता दृष्टांत कळाला आपल्याला, हिसाब तो बराबर आहे लेकिन छोकरा क्यों डूबता है? तसा हिशोबात बरोबर आहे. कोणाच ठिकाणी कोण येणे शक्य नाही दृष्टांतात? सूर्याच्या ठिकाणी अंधकार येणं संभवनीय नाही. तसा चित सूर्य कोण आहे? आत्मा आहे. त्याच्याकडे कोणता प्रकाश आहे? ज्ञानरूपी प्रकाश आहे. त्याच्या ठिकाणी कोण येणं शक्य नाही? अज्ञानरूपी अंधकार येणं शक्य नाही. हा सगळा हिशोब काय आहे? बरोबर आहे. पण छोकरा डुबता आहे, आपलाच अनुभव आहे. आपण झोपेतून उठलो, झोपेतून उठल्याच्या नंतर आपल्या मित्राने विचारलं, राम एतावंतम कालम भवान किम आकरोत, इतक्या वेळ तू काय करत होता? हा राम म्हणतो, श्याम एतावंतम कालम अहम किमापी न करोत, सुखम अहम स्वप्सम नवई किंचित अविदिशम. मी सुखाने झोपलो पण मला काही कळालं नाही असं म्हटलं. मग सुखाने झोपलो मला काही कळालं नाही असा कोण बोलला? राम बोलला श्यामला. आहे ना. नाही श्याम राम घेतला तरी कृष्ण महाराज बिघडत काही नाही, कारण दृष्टांतच आहे. पण आपण झोपलेला राम सांगितला होता ना, आणि प्रश्न विचारणारा श्याम आहे. मग असं कोण म्हटला? एतावंतम कालम अहम सुखम अस्वाप्सम नवई किंचित अविदिशम. मी इतका वेळ सुखाने झोपलो मला काही कळालं नाही आहे ना, असं कोण बोलला? राम बोलला. आता मला सांगा, तो म्हटला मी सुखाने झोपलो मला काही कळालं नाही. मग त्याला मी सुखाने झोपलो मला काही कळालं नाही, राम कधी बोलतो? बोलायचं उठल्याच्या नंतर बोलतो, बरोबर. मग उठल्याच्या नंतर बोलतो. मग उठल्याच्या नंतर बोलला, कोणाबद्दल बोलला? सुख आणि ज्ञानाबद्दल बोलला. मी सुखाने झोपलो मला काही कळालं नाही. न कळणं म्हणजे कोण? अज्ञान. सुख आणि अज्ञानाबद्दल बोला. सुषुप्तीकालीन सुख आणि अज्ञानाबद्दल जागृतीत राम बोलतो, मी सुखाने झोपलो मला काही कळालं नाही. मग मी सुखाने झोपलो मला काही कळालं नाही ही स्मृती आहे का ज्ञान आहे? मी सुखाने झोपलो मला काही कळालं नाही हे कोण बोलतो? राम बोलतो. हे कधी बोलतो? जाग झाल्याच्या नंतर बोलतो. आणि हा अनुभव कधीचा आहे त्याचा? झोपेतला आहे. म्हणून ही स्मृती आहे का ज्ञान आहे? हां, ही स्मृती आहे ना. जसं आपण काल अभंग केला पाठ आणि आज आठवायला लागलो तर ती काय होईल? आपल्याला स्मृती होईल. आणि मग तुम्ही म्हणाल मग अनुभव मग ज्ञान कधी झालं? सुषुप्तीत. सांगतो कधी? जागृतीत. उठल्याच्या नंतर जागृतीत. मग आता बघा, सुषुप्तीमध्ये सुषुप्तीकालीन सुखाचा आणि अज्ञानाचा अनुभव आहे ना घेतला, त्यावेळेला आपण मागे एकदा बोललो का? 3 शरीर 3 अवस्था, 3 शरीर 3 अवस्था आणि 3 अभिमानी बोललो ना आपण मागे एकदा. पुन्हा एकदा बोलतो. आता पण आपण सगळे लक्षात घेऊ. स्थूल शरीर सुषुप्ती अवस्था, त्याचा अभिमानी, त्याला विश्व म्हणतात. बोला एकदा. स्थूल शरीर सुषुप्ती नाही ना हो, जागृतीनं. स्थूल शरीर जागृती अवस्था, त्याचा अभिमानी, त्याला विश्व म्हणतात. माझं लक्ष नाही, तुम्ही काही बोलत नाही. चला. स्थूल शरीर जागृती अवस्था, त्याचा अभिमानी, त्याला विश्व म्हणतात. नंबर 2, स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीर, त्याचा अभिमानी, त्याला तैजस म्हणतात. स्वप्न अवस्था सूक्ष्म शरीर, त्याचा अभिमानी काय म्हणतात? तैजस म्हणतात.
नंबर 3 सुषुप्ती अवस्था, कारण शरीर, त्याचा अभिमान आहे, त्याला प्राज्ञ म्हणतात. सुषुप्ती अवस्था, कारण शरीर, त्याचा अभिमान आहे, त्याला प्राज्ञ म्हणतात. अच्छा 3 काय झाले अवस्था, 3 झाले शरीर आणि 3 झाले अभिमानी. बरोबर. मग पहिलं बोला कोणती अवस्था? जागृती अवस्था. बरोबर आहे. कोणतं शरीर? स्थूल शरीर. कोण अभिमानी? विश्व, त्याला विश्व म्हणतात. दुसरी अवस्था स्वप्न अवस्था. कोण अभिमानी? आपलं कोणतं शरीर? सूक्ष्म शरीर. आणि कोण अभिमानी? तो तेजस. तिसरं कोणती अवस्था? सुषुप्ती अवस्था. कोणतं शरीर? कारण शरीर. आणि कोण अभिमानी? प्राज्ञ. म्हणजे किती अवस्था आहे? 3 अवस्था आहे. कोणत्या? जागृती, स्वप्न, सुषुप्ती. किती शरीर आहेत? 3 शरीर. कोणते? स्थूल, सूक्ष्म, कारण. किती अभिमानी आहे? 3 अभिमानी. कोण? विश्व, तेजस, प्राज्ञ. ठीक आहे. मग आता झोपेतला होता त्यावेळेला कोणती अवस्था बोला? सुषुप्ती अवस्था. कोणतं शरीर? कारण शरीर. त्याचा अभिमानी कोण? प्राज्ञ. म्हणजे झोपीमध्ये सुषुप्तीकालीन अज्ञानाचा सुखाचा अनुभव घेतला कोणी? प्राज्ञाने. आता उठल्याच्या नंतर म्हणतो एतावंतम कालम सुखम अहम अस्वाप्सम नवैकिंचित अविदिशम, असा म्हणणारा कोण? विश्व. कारण अवस्था कोणती? जागृती. अभिमानी आपलं शरीर कोणतं? स्थूल शरीर. आणि अभिमानी कोण? विश्व. आणि इकडे अभिमानी कोण होता? प्राज्ञ. मग अनुभव घेतला कोणी? प्राज्ञाने. सांगतो कोण? विश्व. मग त्याचा अनुभव हा प्रमात्मक का भ्रमात्मक? त्याचा अनुभव हा प्रमात्मक का भ्रमात्मक? जेवले तुम्ही, ढेकर द्याला मी, असं होईल का? होणार नाही ना. मग अनुभव प्रमात्मक का भ्रमात्मक? असं वाटतं आपल्याला, पण प्रमात्मकच. तरी काय आहे? त्याचं बारीक लक्ष आहे. तरी सुद्धा तो प्रमात्मकच आहे, काय नाही भ्रमात्मक नाही. का बरे? व्यवहारात बरोबर आहे. गणपत आणि म्हणजे राम आणि श्याम 2 आहे, व्यवहारात बरोबर आहे. पण इथे हे 2 नाहीत ना. शरीर आणि अवस्था बदलल्या म्हणून त्याला नाव काय आलं? त्याला आता मी बोलतो, तुम्ही नाव द्या. त्याला सुषुप्ती अवस्था आणि कारण शरीर, त्याचा अभिमान घेतला म्हणून त्याला नाव काय आलं? प्राज्ञ. जागृती अवस्था आणि स्थूल शरीर, त्याचा अभिमान घेतला म्हणून नाव काय आलं? विश्व. पण हे 2 एका जीवात्मा रूपाने पाहिलं तर एकच आहे. कारण जीवात्मा 3 अवस्थेत आहे, 3 शरीरात आहे, 3 अभिमानी रूपाने आहे. मी आता बसून बोलू लागलो, तुम्ही काय म्हणता? प्रवचनकार. म्हणून बसून बोलणारला काय म्हणता आपल्या संप्रदायामध्ये? प्रवचनकार. आणि तोच उभ्यावर बोलू लागला, काय म्हणता? तो उभा आहे, झाला कीर्तनकार आहे ना. बसून बोलू लागला प्रवचनकार आहे, उभा राहून बोलू लागला कीर्तनकार आहे. पण बोलणंच आहे, बोलणारा तोच आहे. फक्त बसून बोलणं, उभा राहून बोलणं एवढा उपाधीचा भेद झाला म्हणून त्याला नाव बदललीत. पण वक्ता एकच आहे ना. वक्ता बदलला का? तसं या ठिकाणी शरीर आणि अवस्थेचा उपाधी लागला म्हणून त्याला प्राज्ञ नाव आलं. म्हणजे सुषुप्ती अवस्था, कारण शरीराचं उपाधी लागला, त्याला प्राज्ञ नाव आलं. जागृती अवस्था आणि स्थूल शरीराचा उपाधी लागला, त्याला विश्व नाव आलं. पण अनुभव घेणारा तोच आहे का वेगळा आहे? तोच आहे. आता बघा, मग तो म्हणतो एतावंतम कालम सुखम अहम अस्वाप्सम नवै किंचित अविदेशम, मी एवढ्या वेळ सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही. असा ही स्थिती कुठली आहे? सुषुप्तीतली आहे. आणि ह्या अनुभवाचा अनुवाद करतो ही अवस्था कुठली आहे? जागृतीतली आहे. म्हणजे अनुभव घेतला कुठे? सुषुप्तीत. बोलतो कुठे? जागृतीत. मग अनुभव घेतला सुषुप्तीत, बोलतो जागृतीत. त्याला त्या जागृतीचा जो अनुभवाचा अनुवाद केला ते काय आहे काय नाही? आपलं काय नाही? ज्ञान नाही. काय आहे? स्मृती आहे. काय आहे? स्मृती आहे. पण मग ती स्मृती यथार्थ आहे का अयथार्थ आहे? यथार्थ आहे. कारण स्मृतीमध्ये 2 प्रकार असतात. तूर्त आता ती स्मृती काय आहे? यथार्थ आहे. का? कारण या स्मृती सा अनुभव पूर्विका. न्यायच आहे, नियमच आहे. काय काय? या स्मृती सा अनुभव पूर्विका. ज्याची आपल्याला स्मृती होते त्याचा आपण कुठेतरी केव्हा तरी कधीतरी अनुभव घेतलेला असतो, म्हणजे ज्ञान झालेलं असतं, तेव्हा स्मृती होते. आणि आता स्मृती होत नाही. आपल्याला त्याच चाली आठवतात, वादकाला तेच बोल आठवतात आहे ना. गायकाला त्याच चाली आठवतात, वादकाला तेच बोल आठवतात, आणि वक्त्याला तेच चिंतन आठवतं जे त्याने पूर्वी कधीतरी केव्हा तरी कुठेतरी केलेलं आहे. एक जण मला म्हणले काय आठवेस ना? म्हणले पाठ कधी केलो? कधीच नाही. तुझ्या भाला आठवेल का? आठवेल का आहे ना. काय करायला काय अर्थ आहे त्याला? ते अगोदर केलेलं पाहिजे ना.
म्हणजे ज्याचे संस्कार केलेले आहेत तेच आठवेल, ज्याचे संस्कारच केले नाही नाही म्हणले मला आठवत नाही, पाठ कधी केलं म्हटले कधीच नाही, असं चालत नाही. म्हणजे स्मृती होण्याकरता पहिला काय करावा लागतो, संस्कार असावा लागतो. संस्कार कशाला म्हणतात, ज्ञानाची सूक्ष्म अवस्था जी अंतःकरणात असते, मग नंतर ती अभिव्यक्त होते. याचा अर्थ संस्काराशिवाय स्मृती होत नाही. मग ज्या अर्थी आपल्याला सुषुप्तीकालीन सुखाची आणि अज्ञानाची काय झाली, स्मृती झाली, त्या अर्थी आपण त्याचा काय घेतलेला आहे, अनुभव घेतलेला आहे. त्याचा काय घेतलेला आहे आपण, अनुभव घेतलेला आहे. मग आता मी सुखाने झोपलो, मला काही कळालं नाही, न कळणं म्हणजे काय हो, अज्ञान. वा, न कळणं म्हणजे काय, अज्ञान आहे. आणि ते अज्ञान कोणाच ठिकाणी राहिलं, आपल्याच ठिकाणी. कुठे, कोणत्या अवस्थेत, सुषुप्ती अवस्थेमध्ये काय राहिलं, अज्ञान राहिलं. मग अज्ञान कोणाच ठिकाणी राहिलं, आपल्याच ठिकाणी राहिलं. त्याला कोणी अनुभवलं, आपणच अनुभवलं. ज्या वेळेला आपण अनुभवलं त्यावेळेला बोललो का, बोललो नाही. बोललो नाही म्हणजे अनुभव घेतला नाही का, घेतला. कशाहून घेतला, बोलला काय नाही. मग अहो पाणी असंही बोलत नाही, बोलू देत नाही. आपल्याला अंगठी आपली पडली, पाण्यात दिसली, नितळ काळं झार पाणी आहे, 5 परसाचं पाणी आहे, आपल्याला बुडी लावता येत नाही, अंगठी काढता येत नाही, पण सोन्याची आहे, त्यात अनमोल किमतीचा मोल किमतीचा हिरवाही जडवलेला आहे. आणि या हिऱ्याला वाटलं आता हिऱ्यासहित अंगठी गेल्याच्या नंतर करायचं काय. मग त्यांनी एकाला बोलवलं, तू पाणी बुडी मारतो म्हणले, हो किती फूट, तो म्हटला 10 परस लावू शकतो. म्हणले आपली अंगठी तर 5च परस आहे, तेवढे काढून दे, तुला 5,000 रुपये. त्यांनी मारली बुडीन, त्याला ती अंगठी भेटली. ज्या वेळेला अंगठी भेटली त्याला त्याच वेळेस आनंद झाला की नाही, पण त्यावेळेला तो बोलतो का, बोलला तर बोलायला तो येईल कवर येईल, पण फुगून येईल, तो जिवंत राहणार नाही ना. म्हणजे ते पाणी बोलत नाही, बोलू देत नाही, पण त्यावेळेला त्याला अंगठी सापडली नाही असं नाही. तो बोलतो कधी, वर आल्याच्या नंतर. पण सापडली कुठे, आताच सापडली. तसा अनुभव घेतला अज्ञानाचं कुठे, सुषुप्तीतच घेतला. बोलतो, अनुवाद करतो कुठे, जागृतीत. पण अनुभव घेतला जागृतीत. बरं, जागृतीतली ती स्मृती आहे, अनुभव नसेल, पण स्मृती कशा वाचून नाही, अनुभव वाचून नाही. मग अज्ञान राहिलं की नाही, राहिलं. कोणाच ठिकाणी, आपल्याच ठिकाणी. तो जर म्हटला ज्ञानरूपी आत्मा, मग तो पूर्वपक्ष बोलतो की आत्मा कसा, कोणत्या प्रकाशाने युक्त आहे, ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त आहे. त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहील कसा. त्याला विचारा तू कोण, त्यालाच काय विचारायचं, तू कोण. तो काय उत्तर देणार, जाऊ दे, तुम्ही काय उत्तर देणार. ते पूर्वपक्षाचे सोडून आपल्याला विचारलं तुम्ही कोण, तुम्ही काय उत्तर देणार, अहम ब्रह्मस्मी. बरोबर आहे ना, काय उत्तर देणार. आता एवढं ऐकून सुद्धा अहम दिवस मी म्हणलं तर काय अर्थ आहे त्यात. आपण उत्तर काय देणार, अहम ब्रह्मास्मी किंवा अहम आत्मा अस्मी, मी कोण आहे, आत्मा आहे. मग ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त आत्मा आपणच नाही का. मग आपल्या ठिकाणी अज्ञान राहिलं की नाही. मग आत्म्याच ठिकाणी ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त असणारा चित्सूर्य आत्म्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहील कसा, राहिला कोणाच्या ठिकाणी, तुझ्याच ठिकाणी. मग हिसाब काय झाला, बरोबर आहे. छोकरा काय डुबताय, अज्ञान राहिलं ना. अज्ञान राहिलं की नाही, हा आपला काय आहे, अनुभव आहे. म्हणजे अज्ञानरूपी अंधकार राहू शकतो. त्या अज्ञानालाच काय म्हणतात, काय बरं, त्या अज्ञानालाच कोणता अध्यास म्हणतात, तिथे कारणाध्यास म्हणतात. मग अज्ञान राहणं संभवनीय आहे की नाही, तर अज्ञान राहणं संभवनीय आहे. तुम्ही म्हणाल पण मग अज्ञान राहणं संभवनीय असं म्हटल्याच्या नंतर याचा अर्थ आत्मा काय नसला पाहिजे, ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त नसला पाहिजे. ज्ञानरूपी सूर्याच ठिकाणी अंधकार आला. आमचा सूर्य नारायण आहे, त्याच ठिकाणी अंधकार राहतो. म्हणजे हा सूर्य का नारायण कसा आहे, आडनावाचा आहे. हा सूर्यनारायण कसा आहे, आडनावाचा आहे. तसं आत्म्याच ठिकाणी जर अज्ञानरूपी अंधकार राहत असेल तर तो आत्मा चित्सूर्य म्हणणं त्याला आडनावाचं असलं पाहिजे. पण तसं आहे काही ते वस्तुस्थितीने तसं नाही. तरी मग त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहिला कसा, अशी काय आता शंका. तिचं समाधान काय, तर त्याचं उत्तर आहे का आत्म्याच ठिकाणी 2 रूप असतात. एक सामान्य रूप असतं, दुसरं विशेष रूप असतं. काय काय, सामान्य रूप असतं आणि विशेष रूप असतं. आता कशाला म्हणतात सामान्य, कशाला म्हणतात विशेष. सामान्य एकत्वकृत, विशेषस्तू पृथक्कृता. एकत्र करून दाखवतं त्याला सामान्य म्हणायचं आणि वेगळं करून दाखवतं त्याला विशेष म्हणायचं. मग किंवा आता विचारसागरामध्येच आपल्याला पुढे व्याख्या येते. भ्रांतिकाली भ्रांतीशी अभिनय होऊन भ्रांतीच्या वेळेला सुद्धा ज्याची प्रतीती येते त्याला सामान्य म्हणतात. आणि भ्रांतिकाली ज्याची प्रतीती येत नाही पण प्रतीती आल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही त्याला विशेष असं म्हणतात. ठीक ना. असे अगदी समजण्याकरता सोपं आपल्या नेहमी पाचीला पुजलेला दृष्टांत वेदांतात, त्याचं नाव आहे कोणता सर्प, रज्जू सर्प. कारण वेदांत सुरू झाला आणि रज्जू सर्प नाही आला असं होणं संभवनीय नाही. मग त्या रज्जूचे 3 रूप आपल्याला सामान्य विशेष करता बोलतो. बरोबर, रज्जूचे 3 रूप आहेत, इदम, अयम, इयम. इदम, अयम आणि इयम. इदम किंचित हे त्याचं सामान्य रूप आहे. अयम सर्पहा हे त्याचं भ्रांत रूप आहे आणि इयम रज्जू हे त्याचं विशेष रूप आहे. आता या 3 रूपात एक रूप आहे त्याचं नाव सामान्य. आयम म्हणतानाही आहे आपलं, इदम म्हणतानाही आहे
आयम म्हणतानाही आहे आणि इयम म्हणतानाही आहे, त्याला म्हणायचं सामान्य, जे सगळ्यात असतं. आपण हे काहीतरी आहे म्हणताना आहे नाही का, आहे. हा सर्प आहे म्हणताना आहे नाही का, आहे. आणि ही रज्जू आहे म्हणताना सुद्धा आहे. इदम किंचित म्हणजे हे काहीतरी आहे, ते त्याही वेळेला आहे. हा सर्प आहे म्हणताना त्याही वेळेला आहे. आणि ही रज्जू आहे म्हणताना सुद्धा आहे. मग आहे कधी नाही आहे सर्वत्र आहे, म्हणून आहे काय आहे नाही. हा बरोबर आहेच आहे, पण आहे काय आहे, सामान्य विशेष पैकी सामान्य आहे ना, पर्याय दिले नाही. आहे काय आहे, सामान्य आहे. आणि ही रज्जू इयम रज्जू म्हणताना इदम किंचित म्हणताना इयम रज्जू आहे का, नाही. आयम सर्प म्हणताना इयम रज्जू आहे का, नाही. पण इयम रज्जू म्हणताना इयम रज्जू नाही का, आहे. पण इयम रज्जू म्हणताना आयम इयम आहे का, इदम आयम आहे का, नाही. म्हणजे भ्रांती काली ज्याची प्रतीती येत नाही, कोणाची, इयम रज्जूची. पण प्रतीती झाल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही. कोण, आयम सर्पा हा भ्रम राहत नाही, किंवा हे काहीतरी आहे हे सामान्य ज्ञानही राहत नाही. कोणतं ज्ञान होतं, विशेष ज्ञान होतं. म्हणून भ्रांती काळी ज्याची प्रतीती नाही आणि प्रतीती झाल्याच्या नंतर भ्रांतीच राहत नाही, त्याला म्हणायचं कोणतं रूप, विशेष रूप. मग इयम रज्जू हे कोणतं रूप आहे, विशेष रूप आहे. आणि भ्रांतिकाली असतं आहे ना, म्हणजे तिन्ही काळात असतं. आणि भ्रांतीलाच नाशक नसून भ्रांतीला पोषक असतं, त्याला म्हणायचं इदम किंचित सामान्य रूप. म्हणजे इदम बघा, आता मंद अंधकारात रज्जू पडलेली आहे, पण आपल्या तिकडे लक्षच नाही, आपण पुढे चालत आणि काहीतरी बोलतच निघालो तर रज्जू तुडून जाऊ, भ्रम होईल का, नाही होणार, बरोबर ना. पण मंद अंधकारात हे काहीतरी आहे कळतं, नेमकं काय कळत नाही, त्यावेळेलाच भ्रम होतो की नाही. म्हणजे सामान्य ज्ञान भ्रांतीला पोषक ठरलं का नाशक ठरलं, भ्रांतीला पोषक ठरलं, कारण त्याच्यामुळे उलट भ्रम झाला. तसं आत्म्याचे सुद्धा दोन रूप आहेत. कोणते, एक सामान्य रूप आहे, दुसरं विशेष रूप आहे. मग सामान्य रूप कोणतं आहे, सामान्य रूप कोणतं आहे हे रूप काय आहे, सामान्य आहे. कोण आहे, आत्माच आहे, कोण नाही, जगत नाहीच. संसारिक झाला होता हे तर समूळ मिथ्या वार्ता, पुढे होईल मागुता कदा कल्पती घडे ना, ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. जगन मिथ्या म्हणताना जगताचा कोणता अभाव, त्रयकालिक अत्यंत अभाव. म्हणजे जगत नावाचा पदार्थ आहे का, नाही. मग कोण आहे, आत्माच आहे. पण त्या आत्म्याचं आपल्याला ज्ञान आहे का नाही, का आहे नाही, आहे नाही. कारण सामान्य रूपाने आहे ना, पण विशेष रूपाने नाही. सामान्य रूपाने आहे म्हणजे कोण आहे, आत्माच आहे. पण आपण म्हणतो कोण आहे तिथे रज्जूच आहे, पण कोण आहे म्हणायला लागला सर्प आहे. तसं कोण आहे, आत्माच आहे. पण कोण आहे म्हणतो, मी आहे, मी देह आहे, मी स्थूल देह आहे, मी सूक्ष्म देह आहे, मी कारण देह आहे, मी जागृती स्वप्न सुषुप्तीत आहे. स्थूल देह जागृती अवस्थेत स्थूल देह म्हणून मी कोण आहे, जागृती अवस्थेत स्थूल देह म्हणून मी कोण आहे, विश्व आहे. स्वप्न अवस्थेत सूक्ष्म देह मी कोण आहे, तेजस आहे. सुषुप्ती अवस्थेत कारण देह मी कोण आहे, प्राज्ञा आहे. पण मी आत्मा आहे असं काही नाही, ज्ञान. म्हणजे कोणतं ज्ञान नाही, विशेष रूपाने ज्ञान नाही. कोणत्या रूपाने ज्ञान आहे, सामान्य रूपाने ज्ञान आहे. आणि सामान्य भ्रांतीला साधक असतं का बाधक असतं, साधक असतं. म्हणून आत्म्याच्या सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी राहतं कोण, अज्ञान. आणि तो अज्ञानच आहे. कोणता अध्यास, कारणाध्यास. तो अज्ञानाचा कोणता अध्यास आहे, कारणाध्यास आहे. मग आत्म्याच्या ठिकाणी कारणाध्यासाचा संभव आहे का नाही, आणि तरी तो ज्ञानरूप प्रकाश नाही का, ज्ञानरूपी प्रकाशाने युक्त जरी असला तरी त्याच ठिकाणी अज्ञानरूपी अंधकार राहतो. ठीक ना. मग सूर्याच्या ठिकाणी अंधकार राहतो का, याच्या ठिकाणी नाही राहत, पण आत्म्याच्या ठिकाणी राहतो. म्हणजे कोणत्या आत्म्याच्या कोणत्या स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहतं, सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी अज्ञान राहतं. तो अज्ञान कोणता अध्यास, कारणाध्यास. म्हणजे कोणत्या अध्यासाचा संभव आहे, कारणाध्यासाचा संभव आहे. पण तो पूर्व पक्ष बनायला लागला, तुमचा आत्मा कसा, लगेच तो बोलला पुढं, कसा, निर्विशेष सत्सामान्य. आणि आता तुम्ही त्याचे कोणती रूपे सांगायला लागला, दोन, सामान्य आणि विशेष. मग ते निर्विशेष सत्सामान्य म्हणायचं आणि सामान्य ज्ञान विशेष अज्ञान म्हणायचं. कोणता दोष, वदत व्याघात. याचं समाधान काय, तर याचं समाधान थोडक्यात बघून घ्या. याचं समाधान असं आहे की आमचा आत्मा सामान्य विशेष भाव आम्हाला आत्म्याच ठिकाणी सांगायची नाही. काय बोलायचं एवढं, सामान्य विशेष भाव आम्हाला आत्म्याच्या ठिकाणी सांगायचे नाही. मग सांगितले का, सांगितले. पण जरी सांगितले तर त्या आत्म्याच्या ठिकाणी सांगायचे नाही. मग कोणाच्या ठिकाणी, ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणी. काय ज्याला भ्रम झाला त्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहे, कोणाच ठिकाणी नाही, आत्म्याच्या ठिकाणी. असं कसं काय, उदाहरण द्या. आता बघा उदाहरणामध्ये कल्पना करा, ते उत्तर प्रदेशातले मुख्यमंत्री कोण आहे, योगी आदित्यनाथजी आहे ना.
आता एक महाराष्ट्रातला राहणारा आहे आणि महाराष्ट्राच्या बाहेर त्यांनी चुकूनही काही कुठलं पाहिलेलं नाही, ऐकलेलं नाही, त्याला संस्कारच नाही आहे ना. मग तो गेला ऋषिकेशला गेला, कैलास आश्रममध्ये गेला. कैलास आश्रम ऋषिकेशला प्रसिद्ध आश्रम आहे, तिथं अध्यात्म चर्चा चालते. आणि मग हाही संन्यास झाला, महाराष्ट्रातून गेला पण त्याने काय घेतला, संन्यास घेतला. मग अनेक संन्यासी पाठाला येऊन बसलेत, हा आणि याचा मित्रही बसला आणि त्याच्यामध्ये ते योगीजी आलेत आणि दोघांच्या मध्ये बसलेत. याला मध्ये आल्याच्या नंतर अडचण झाली, तुम्हाला त्याला कोपरखळी पाहायला लागला, मागून आला पुढे बसला, हो तिकडे असं करायला लागला आहे की नाही. म्हणजे थोडासा राग आला ना, मागून येऊन अतिक्रमण करणं बरोबर नाही वाटलं, म्हणजे हो तिकडं. मग असं केलं. मग तेवढ्यात काय झालं, त्याचा एक मित्र म्हणू लागला, अरे तू जरी विज्ञानात थोडासा वावरत नसला तरी मला माहिती हे कोण आहे. म्हणजे कोण आहे म्हणले, हे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आहे ना, जसं आता झालं, मला जास्त नको त्याच्याबद्दल जास्त बोलणं योग्य नाही, पण हे उत्तर प्रदेशातले नुसते संन्यासी महात्मे नाहीत, तर उत्तर प्रदेशातले आणि सनातन हिंदू धर्माचे कट्टर अभिनिवेशी आणि सनातन हिंदू धर्म जगला पाहिजे, तो वाढला पाहिजे आहे ना, याच्याकरता जीव प्राण हत्यारीवर घेऊन लढणारे योगी आदित्यनाथजी आहेत. असं कळाल्याच नंतर म्हणलं रामकृष्ण हरी खरा क्षमा अपराध महाराज तुम्ही शिर. आता मला सांगा, अगोदर सुद्धा ते कोण होते, योगीच होते, आणि नंतर सुद्धा कोण आहे, ते योगीच आहे. मग अगोदर ते संन्यासी आहे, नंतर संन्यासी नाही का, आहे. अगोदर योगी आहे, नंतर योगी नाही का, आहे. अगोदर मुख्यमंत्री आहे, नंतर नाही का, आहे. पण अगोदर त्यांचा याला परिचय कसा आहे, एक संन्यासी आहे, सामान्य रूपाने आहे, म्हणून कोपरखळीवर चाललं आहे ना. आणि नंतर परिचय कसा आहे, विशेष आहे, मग आले लोटा म्हणून असं घडलं. पण मग आता ह्या दोन्ही क्रियेला कारण योगी जे आहे का, योगीजीबद्दल याचं सामान्य ज्ञान विशेष अज्ञान आहे. अगोदर सामान्य ज्ञान असल्यामुळे तिथपर्यंत आहे ना, आणि नंतर विशेष ज्ञान झाल्यामुळे लोटांगण आहे. मग याच्यात त्यांचा काय दोष आहे, ते कसे आहे, जसे आहे तसे आहे. तुका म्हणेस आहे देव आहे तैसा आहे. तसं आपल्याला आत्म्याच्या ठिकाणी ज्या वेळेला अज्ञान आहे त्यावेळेला कार्याध्यासाची प्रतीती आहे, म्हणजे कारणाध्यास आहे त्यावेळेला कार्याध्यासाची प्रतीती आहे, आणि नाही त्यावेळेला विशेष ज्ञान झाल्याच्या नंतर कार्याध्यासाची सत्यत्वाने प्रतीती नाही. पण त्यावेळेला आत्मा कसा आहे तसाच आहे. मग आत्म्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव आहे का, ज्याला भ्रम होतो त्याच्या ठिकाणी आहे. मग ज्याला भ्रम होतो त्याच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव असल्यामुळे आत्मा निर्विशेष सत्सामान्य हेही म्हणणं बरोबरच आहे. आणि आत्म्याच्या सामान्य ज्ञानात विशेष अज्ञानात कार्याध्यासाचा भ्रम होतो हेही म्हणणं बरोबरच आहे. मग कारणाध्यासाचा संभव आहे का, असंभव आहे, कारणाध्यासाचा संभव आहे. एकंदर असे आपल्या लक्षात आला. आता पंक्तीमध्ये आणखी ही गोष्ट काय होईल, स्पष्ट होईल. अरे रामकृष्ण हरी. तर 11 वाजलेत. मग ते पंक्तीनं रूप त्याचा अर्थ आपण उद्याच्याला पाहूया. पुंडलिक वरद विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.